लर्निंग पॉईंट्स या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर बघा, आता आपण स्वच्छता निरीक्षक मागील प्रश्नपत्रिकेंचे अंकगणित व बुद्धिमत्ता विश्लेषण पाहत आहोत. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण मीरा भाईंदर चे आपण प्रश्नपत्रिका विश्लेषण पाहिलं आहे. तर आता आज आहे सोलापूर महानगरपालिका भरती 2024चा पेपर आहे. तर दिनांक 15/2/2024 मध्ये झालेला आहे हा पेपर आणि वेळ सकाळची शिफ्ट होती 9 ते 11ची. तसेच आपलं हे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी हे पुस्तक पण आहे. तुम्हाला स्वच्छता निरीक्षक ह्या पदासाठी तुम्हाला हे पुस्तक खूप उपयोगी पडेल. याची हे दुसरी आवृत्ती आहे. तसेच आपलं टर्निंग पॉईंट्स हे ॲप पण आहे. या ॲपवरती स्वच्छता निरीक्षक मेंटरशिप प्रोग्राम आहे. त्याच्यात 299 ही एवढी फीस आहे. तर तुम्ही ही टेस्ट सिरीज नक्की जॉईन करा आणि ॲपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल. तर चला आता प्रश्न पाहू आपण. पहिला प्रश्न बघा, खालील प्रश्नात दिलेल्या मालिकेतील गहाळ संख्या निवडा. तर संख्या काय आहेत? 30, 61, 123, 247, 447, 895. तर इथं काय येईल? तर बघा, आता तुम्ही संख्या लक्षपूर्वक बघा. जर आपण गुणुले 2 केलो, किती झाले? 3 2 6, शून्याला 0, 60 झालं. जर प्लस 1 केलो तर किती झालं? 61. जर आपण असंच करत गेलो, गुणुले 2, बेक बे, 6 2 12, बघा 222 आले. प्लस 1 केलं 223. तर आपण आता डायरेक्ट शेवटच्या संख्येला जाऊ. 895 गुणुले 2, 5 2 10ला 0 हातचाला 1, 9 2 18 आणि 1 19, 19ला 1 हातच्या 9 हातच्याला 1, 8 2 16 आणि 1 17 आणि प्लस 1 जर केलं तर 1 9 7 1 म्हणजे किती आलं क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी? तर 1791 हे संख्या येते. म्हणजे आपलं उत्तर 4 नंबरचं आहे. आणि शक्यतो स्वच्छता निरीक्षक जे प्रिव्हियस इयर पेपर पाहिले आपण, तर त्याच्यामध्ये अंकगणितच बुद्धिमत्तेचे प्रश्न जास्त आहेत. तर बघा, आता पुढचा प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून संबंधित अक्षरे निवडा. तर आता अक्षरे कोणची आहेत? ए. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितले, तुम्ही ABCD असं कंटिन्यू लिहा यमपर्यंत आणि यम नंतर लगेच खाली यन लिहा आणि कंटिन्यू उलट ABCD झेडपर्यंत एकाखाली एक लिहा आणि त्यांना 1 2 3 4 असे क्रमांक द्या. आणि हे एका खपटावरती किंवा तुम्ही जिथं अभ्यास करता तिथं समोर चिटकावून ठेवा, जे तुम्हाला अशा प्रकारचे गणितं सोडवण्यासाठी खूप मदत होईल. तर बघा, ADX त्याचा संबंध काय? तर ABB. तर बघा, आता A किती नंबरला आहे? 1, D 4. पण याचा संबंध असा लागणार नाही. तर बघू आपण आता. A हे तिरकस घेऊ. A अधिक 1 जर केलं तर B आहे 2 नंबरला, म्हणजे प्लस 1 इथं तिरकस. परत X म्हणजे एक घर पुढे गेला आहे. AB. तर X कुठे येते? X Y Z. इकडं आपली ABCD हे ABCD आणि D आहे. डीचा संबंध B. जर बघितलं आपण D जर आपण वजा 2 केलं तर काय येते? B येते. इथं वजा 2. इथं पहिल्या ह्याच्यात काय केलं? प्लस 1 वजा 2. जर आपण आता इथं प्लस झालं मायनस झालं, जर प्लस घेतलं आपण आणि जर आता 1 आणि 2 राहिला, पुढे कोणची संख्या येते? 3. तर प्लस 3 केलं तर आता X किती नंबरला आहे? तर X 24 नंबरला. आणि जर 24 आणि 3 तर घेतलं तर 27 येतात. पण 27 आहेत का आपले अक्षर? नाही. तर आपण 3 घर पुढे जायचं. 1 2 3 म्हणजे 3 नंबरला काय येते? तर A. तर हे इथं A घेतलं आहे. तर तसाच आपण याचा संबंध काढू. ZCH. तर इथं काय केलं? पहिल्या ह्याच्यात प्लस केलं 1, मायनस 2 प्लस 3. आता इथं तिरपं प्लस 1 घेतलं तर आता 26 आहे. 26 मध्ये 1 मिसळलं 27. पण 27 नाही, तर त्याच्यामुळे एक घर अक्षर पुढे जायचं, म्हणजे काय येईल? तर इथं A येईल. परत आता 2. C किती नंबरला आहे? C आहे 3 नंबरला. तर वजा 2 केलं तर काय येईल? तर 1 येईल. म्हणजे इथं काय येईल? इथं पण Aच येईल. आणि इथं प्लस 3. H किती नंबरला आहे? तर H आहे 8 नंबरला.
आणि 8 आणि 3 किती 11, 8 आणि 3 11, 11 नंबरला काय आहे तर के, म्हणजे इथं काय येईल के. तर आपलं उत्तर काय आहे के ए ए, हे आपलं उत्तर आहे. म्हणजे 1 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. बुद्धिमत्तेचे असे प्रश्न आहेत की सराव केल्याशिवाय आपल्याला ते लक्षात येणार नाही. त्याच्यामुळं बुद्धिमत्तेचे प्रश्न हे जास्तीत जास्त सराव केल्यानंतरच तुम्हाला लवकरात लवकर सोडवता येईल. तर पुढचा प्रश्न आहे आपला. प्रश्न बघा, पी हा क्यूचा भाऊ आहे. पी आणि हा क्यू. तर आपण गोल ज्या अक्षराला गोल करू ते स्त्री असेल आणि जे चला चौकोन करू आपण ते पुरुष घेऊ, म्हणजे आपल्याला पटकन गणित सोडवण्यासाठी मदत होईल. तर काय म्हटलं आहे तर पी हा क्यूचा भाऊ आहे. क्यूचा भाऊ कोण आहे पी, म्हणजे त्याला आपण हा पुरुष आहे, त्याला आपण सर्कल करू. कोण आहे भाऊ. पुढे क्यू ही यसची आई आहे. तर यसची आई कोण आहे, यसची आई आहे क्यू. तर ही कोण आहे क्यू ही स्त्री आहे. पुढे आहे यस ही आरची बहीण आहे. यस ही कोणाची बहीण आहे तर आरची, म्हणजे यस पण काय झाली स्त्री झाली. तर यस कोणाची बहीण आहे ही आरची बहीण आहे, आरची बहीण. तर पुढे काय म्हटलं आहे आर हे टीचे वडील आहेत. तर टीचे वडील कोण आहेत आर, म्हणजे हे पुरुष झाले. टी कोण आहेत वडील टीचे. पुढे काय आहे टी ही यूची पत्नी आहे. यूची पत्नी कोण आहे तर टी, म्हणजे ही काय झाली स्त्री आणि हा पुरुष. पत्नी कोण आहे टी. तर आरचे यूशी नाते काय, आर आणि हे यूचे नाते काय. आता हे दोघं पती पत्नी आहेत. तर पत्नीचे वडील म्हणजे कोण होते याचे यूचे सासरे, पण इथं पर्यायामध्ये सासरे आहे का नाही. तर काय वडील आहे, पत्नीच्या वडिलांची बहीण, पत्नीच्या वडिलांचा भाऊ, तर पत्नीचे वडील असं दिलं आहे, किंवा सासरे, म्हणजे उत्तर काय आपलं हे पत्नीचे वडील आहे. म्हणजे 4 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. आकृतीवर पण SI प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे आकृतीचा पण तुम्ही सराव करा. तर प्रश्न काय आहे तर खालील प्रश्नात प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकेल अशी आकृती दिलेल्या पर्यायातून निवडा. तर आकृत्या बघा आता तुम्ही. इथं चौकोन, परत पुढे एक घर गेलं आहे, इथं आलं आहे, परत पुढे एक घर, इथं परत पुढे, म्हणजे आता पुढच्या आकृतीमध्ये काय कुठे येईल चौकोन हा तर ह्या ठिकाणी येईल. म्हणजे ह्या ठिकाणी कुठं आहे, इथं आहे, इथं आहे, इथं आहे, 3 ठिकाणी आहे. तर परत बघा, जर एका ठिकाणी असतं तर आपलं कन्फर्म उत्तर हेच राहिलं असतं. तर हे उभी आडवी रेष आहे. पण आता लक्षपूर्वक बघा, एक घर एक त्रिकोण सोडून दुसऱ्या त्रिकोणामध्ये रेष गेली आहे, पण काय केलं आहे अगोदर आडवी उभी आडवी उभी आडवी असा क्रम घेतला आहे. आता इथं आडवी आहे, एक घर सोडून इथं उभी केलं आहे, परत एक घर सोडून इथं आडवी, परत एक घर सोडून इथं उभी. आता इथं हे घर सोडून इथं कशी रेष यायला पाहिजे, आडवी का उभी, तर हे आडवी रेष यायला पाहिजे. आता तुम्ही गोंधळून जाऊ नका, कारण की आता 2 ठिकाणी बघा, इथंच येणार आहे रेष, पण एका ठिकाणी आडवी आहे आणि एका ठिकाणी उभी आहे. तर इथं कोणची रेष येईल तर आडवी रेष येईल. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर 1 नंबरची आकृती हे आपलं उत्तर असेल. तुम्ही गोंधळून जाऊ नका, कारण की इथं दोन्ही ठिकाणी रेष आलेली आहे, पण एक उभी आणि इथं आडवी आहे. तर हे आपलं 1 नंबरचं हे आपलं उत्तर असेल. तर पुढचा प्रश्न आहे. प्रश्न बघा, हे आपलं स्वच्छता निरीक्षकचं पुस्तक आहे. तर तुम्ही हे पुस्तक जवळच्या बुक स्टॉलवरती जाऊन विचारा किंवा ऑनलाईन पण खरेदी करू शकता. याची तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक भेटून जाईल. तर प्रश्न आहे, खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायामधून गटात न बसणारी अक्षरे निवडा. तर आता कोणते अक्षरे आहेत तुम्हाला, आता इथं परत ABCD याची गरज आहे आणि 1 2 3 असे क्रमांक दिले पाहिजेत, म्हणजे ह्या ABCDला. म्हणजे अशा प्रकारचे गणित सोडवण्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर मदत होईल. TLO बघा, T आहे 20 नंबरला, L आहे 12 नंबरला आणि O आहे 15 नंबरला. तर बघा आता लक्ष द्या, आपण T जर 20मधून जर आपण 8 मायनस केले तर किती येते 12, म्हणजे इथं L घेतला आहे. आणि जर 12 अधिक 15 जर केलो, या दोघांची बेरीज येते 27. तर
तर असाच क्रम दुसऱ्या ह्याच्यामध्ये पण बघू आपण. PHS. पी किती नंबरला आहे तर पी आहे 16 नंबरला, एच आहे 8 नंबरला, यस आहे 19 नंबरला. जर इथं आता 16मधून 8 मायनस केले तर किती येते 8 नंबरला एच आहे. आता 8 आणि 19 यांची दोघांची बेरीज किती होते 27. म्हणजे ह्या दोघांचा क्रम बराबर आहे. तर हे दोन कटणार नाहीत. आता VMN. व्ही किती नंबरला आहे तर 22 नंबरला, यम आहे 13 नंबरला आणि यन आहे 14 नंबरला. तर 22मधून जर आपण 8 मायनस केले तर किती येतात 14 येतात. पण 14 नंबरला काय आहे यन. इथं यन पाहिजे होतं पण यन घेतला आहे का नाही तर यम आहे. म्हणजे इथं जर ह्या दोघांची बेरीज 27 होते, 13 + 14ची बेरीज 27 होते. पण जर यन जर इथं असता आणि यम जर इथं असता तर हे या गटात बसलं असतं. म्हणजे हा अक्षर गट या गटात बसणार नाही. म्हणजे आपल्याला 4 नंबरचा अक्षर गट तपासण्याची गरज नाही, कारण तुमचा परीक्षेमध्ये वेळ जाईल. त्याच्यामुळे जर आपल्याला एकच गट ह्याच्यामध्ये बसणार नाही, त्याच्यामुळे आपला एक गट भेटला, त्याच्यामुळे पुढे जायची गरज नाही. तर आपलं उत्तर काय आहे तर VMN हे आपलं उत्तर 3 नंबरचं आहे. हा अक्षर गट ह्या म्हणजे बसणार नाही. तर चला पुढचा आहे प्रश्न. तसेच आपलं बघा टर्निंग पॉईंट्स या ॲपवरती तलाठी, ग्राम महसूल अधिकारी व गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा आपली टेस्ट सिरीज आहे. आणि तसंच तुम्हाला टेलिग्रामवरती रोज मोफत टेस्ट एक 10 मार्काची फ्रीमध्ये तुम्हाला टेस्ट भेटत आहे. तर टेलिग्राम चॅनलवर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. किंवा ॲप आपलं मेंटरशिप प्रोग्राम आहे 199 रुपयाला. तर हे तुम्ही नक्की जॉईन करा. तुम्हाला ह्याच्यामध्ये 5000 प्रश्नांचा सराव करता येईल. तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त पण देऊ आम्ही, पण कमीत कमी 5000 आहेत. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. खालील प्रश्नात काही विधाने आणि त्यानंतर काही विधानांवर आधारित काही निष्कर्ष दिले आहेत. सामान्यतः ज्ञात तथ्यांपेक्षा वेगळी वाटत असली तरी दिलेली विधाने सत्य मानावीत. सर्व निष्कर्ष वाचा आणि नंतर कोणता ते निष्कर्ष दिलेल्या विधानांशी तर्कसंगत आहेत ते ठरवा. तर विधान काय आहे? काही शिक्षक मित्र आहेत. काही शिक्षक हे काय आहेत? शिक्षक मित्र आहेत. हे मित्र. पुढे काय? एकही मित्र विद्यार्थी नाही. म्हणजे आता विद्यार्थीचा सर्कल हा बाजूला जाईल. तर निष्कर्ष काय म्हटलं आहे आपल्याला? निष्कर्ष काही मित्र शिक्षक नाहीत. तर आहेत का काही मित्र शिक्षक आहेत का? हे आपल्याला तर नाहीत आहे, सॉरी. काही मित्र शिक्षक नाहीत. पण आपल्याला विधानात काय सांगितलं आहे तर काही शिक्षक हे मित्र आहेत. तर काही मित्र शिक्षक नाहीत असं काही सांगितलेलं नाही, त्याच्यामुळे हे विधान येणार नाही. आता पुढचं विधान आहे काही विद्यार्थी मित्र नाहीत. म्हणजे आता इथं मित्र हा विद्यार्थी नाही, त्याच्यामुळं काही मित्र विद्यार्थी असणारच नाहीत. म्हणजेच हे विधान बरोबर आहे. तिसरं विधान आहे काही मित्र शिक्षक आहेत. तर आपल्याला विधानातच सांगितलं आहे काही शिक्षक हे मित्र आहेत, म्हणजेच काही मित्र शिक्षक असू शकतात. म्हणजे हे एक विधान बरोबर आहे. तर आपलं उत्तर कोणचं येईल तर निष्कर्ष 2 आणि 3 दोन्ही तर्कसंगत आहेत. म्हणजे 2 नंबरचं हे आपलं उत्तर बरोबर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. परत आकृतीवरती आला प्रश्न, त्याच्यामुळे तुम्ही आकृतीचाही सराव करा जेणेकरून तुम्हाला एकही प्रश्न चुकणार नाही. तर काय प्रश्न आहे तर खालील प्रश्नात दिलेल्या पर्यायांमधून गटात न बसणारी आकृती निवडा. तर आता आकृत्या बघा तुम्ही. पहिली आकृती कशी आहे? हे रेष आहे आणि त्रिकोणामध्येच वर्तुळामध्ये त्रिकोण आहे. पण आता इथं रेष पण आणि त्रिकोण पण वर्तुळातच आहे. इथं पण तसंच आहे. पण इथं कसं आहे रेष ही वर्तुळाच्या बाहेर आहे, त्याच्यामुळे ही आकृती या गटात बसणार नाही. म्हणजे आपलं उत्तर काय असेल तर 4 नंबरचे आपलं उत्तर आहे. हे बघा आपलं हे स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरीचं पुस्तक आहे. तर तुम्ही हे जवळच्या बुक स्टॉलवरती एकदा विचारून पहा आणि तुम्ही हे खरेदी करू शकता. या स्वच्छता निरीक्षक परीक्षेसाठी तुम्हाला खूप उपयोगी पडेल. तर प्रश्न आहे आता पुढचा. एका विशिष्ट सांकेतिक भाषेत OUCH
एच. त्याच्यासाठी काय दिलं आहे तर 5 9 4 2 असे लिहिले जाते. तर ओ पी टी एसला काय लिहिले जाते तर 8 4 6 3 असे लिहिले जाते. एन आय पी एसला कसे लिहिले जाते 7 6 1 8 आणि एन आय सी केला कसे लिहिले जाते 5 1 0 7 असे लिहिले जाते. तर त्या सांकेतिक भाषेत COT साठी कोणता संकेत असेल. आता आपण ओ कुठे आहे बघू तर इकडं ओ इथं आहे, इथं पण ओ आहे. तर ओसाठी काय येईल तर ओसाठी इथं बघा आता कोणत्या ह्याच्यामध्ये कोणती संख्या सेम आहे तर ओ 4 आहे, इथं 4 आहे म्हणजे ओसाठी काय येईल तर 4 हा अंक येईल. परत काय विचारलं आहे पहिला सी आहे तर सी इथं पण आहे आणि इथंही सी आहे. म्हणजे आता ह्याच्यामध्ये कोणता नंबर सेम आहे पहिल्या आणि चौथ्यामध्ये तर पहिल्या आणि चौथ्यामध्ये कोणता नंबर सेम येतो तर 5 नंबरचा. म्हणजे सीसाठी काय आहे तर 5. पुढचा अक्षर आहे टी. तर टी इथं आहे आणि टी कुठेच नाही दुसरीकडे फक्त इथंच आहे. त्याच्यासाठी आपल्याला पी आणि एससाठी कोणचा अक्षर गट आहे ते काढावं लागेल. म्हणजे राहिलेला कोणता टीसाठी राहिलेला अक्षर असेल. आता पी कुठे आहे इथं एक पी आहे, इथं एक पी आहे. तर ह्याच्यामध्ये कोणचे अक्षर सेम आहे तर 8 आणि हे 8 म्हणजे पीसाठी काय आहे 8 आणि यस आणि इथं यस ह्याच्यामध्ये 6 कटले. यससाठी 6 आहे म्हणजे आता टीसाठी राहिलं काय राहिलं तर हे 3 हे अक्षर राहिलं म्हणजे 3. तर COT साठी कोणता संकेत येईल तर 5 4 3 हे संकेत येईल. म्हणजे आपलं 3 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा. ABCDEFG आणि H या 8 महिला एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसलेल्या आहेत. त्याच क्रमाने बसल्या आहेत असे आवश्यक नाही. तर हे टेबल आहे, हे केंद्रक आहे. तर काय म्हटलं आहे बघा आता पुढे इथं डी ही एफच्या उजवीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे. डी जर आपण इथं घेतलं ठीक आहे डी आणि काय म्हणणे डी ही एफच्या उजवीकडे आणि जर एफ इथं घेतलं आपण एफची उजवी बाजू हे डावी बाजू उजवी आणि हे डावी बाजू. तर कितव्या स्थानावर आहे तर दुसऱ्या स्थानावर पहिला आणि हे दुसरा. पुढे एच ही ईच्या लगतच शेजारी बसलेली आहे. तर पुढे बघू आपण पुढचं आणखी ए आणि ई यांच्या दरम्यान फक्त 2 महिला बसल्या आहेत आणि बी ही सीच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर बसलेली आहे. डी आणि सी यांच्यामध्ये फक्त 2 महिला बसल्या आहेत. आता आपण डी इथं आहे तर आणि डी आणि सीमध्ये किती आहेत तर 2 जण आहेत. तर 1 2 म्हणजे इथं कोण येईल तर सी येईल आणि एच ही सीची लगतची शेजारी नाही. आता किती इथं एच येणार नाही कारण की एच ही सीची लगतची शेजारी नाही. तर आता पुढे काय आहे जी ही एच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर आहे. तर आता परत आपल्याला बघा ए आणि ई यांच्या दरम्यान फक्त 2 महिला बसलेल्या आहेत. जर आपण आता इथं ए घेतलं तर इथं 1 आणि इथं 2 ठीक आहे. तर ए आणि ईच्या दरम्यान फक्त 2 महिला आहेत. ई आपण इथं घेऊ म्हणजे 1 2 होईल. तर ई आणि परत काय म्हटलं आहे ई एच आणि ई यांच्या लगत शेजारी बसलेले आहेत. ई जर इथं आला तर एच कुठं येईल तर एच हा इथं येईल. तर राहिलं कोण इथं आणि इथं 2 राहिले. तर डी आणि सीच्या मध्ये फक्त 2 महिला आहेत. एच ही सीची लगतची शेजारी नाही. जी ही एच्या उजवीकडेच तिसऱ्या स्थानावर आहे. तर उजवीकडे एची उजवी बाजू कुठे आहे इकडं. तर कितव्या स्थानावर आहे तिसऱ्या म्हणजे 1 2 3. इथं कोण येईल तर इथं जी येईल. आता राहिलं कोण शेवट तर बी राहिला म्हणजे इथं बी येईल. तर काय विचारलं आहे आपल्याला तर खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे. अचूक म्हणजेच बरोबर. कोणते विधान बरोबर आहे तर काय म्हटलं आहे जी ही एफच्या लगतच डावीकडे आहे का जी आणि इथं एफ लगत आहे का डावीकडे नाही.
हे विधान खोटं आहे. आता दुसरं विधान काय आहे तर बी ही डीच्या लगतच उजवीकडे बसलेली आहे. इथं डी आहे आणि इथं बी, म्हणजे हे विधान आपलं बरोबर आहे. 3 आणि 4 हे बघण्याची आवश्यकता नाही, कारण की आपल्याला 2 नंबरचंच हे उत्तर भेटलं आहे. परीक्षेत वेळ घालवण्याची गरज नाही. आपल्याला उत्तर भेटलं की पुढे जायचं. जे आपलं उत्तर काय आहे 2 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर पुढचा आहे प्रश्न, एक पद गहाळ असलेली एक मालिका दिली आहे. मालिका पूर्ण करेल असा योग्य पर्याय दिलेल्या पर्यायातून निवडा. परत आता आपल्याला इथं ABCDची गरज पडली. N R O M, पुढचा आहे R, विही U, हे विही आणि हे U आणि हे Q, विही Z Y U, Z D C Y. बघा आता लक्षपूर्वक बघा हे अक्षर N किती नंबरला आहे तर N आहे 14 नंबरला आणि R आहे 18 नंबरला. म्हणजे याच्यामध्ये किती प्लस केला असेल तर 4. तर हे सगळे तसेच आहेत, +4 +4. तर Z किती नंबरला आहे 26 नंबरला. जर 26 मध्ये 4 मिक्स केलो तर किती होतात 30. पण 30 नंबर आहे का अक्षर मालिकेमध्ये तर नाही. तर 4. आता बघा Z इथं A B C D 1 2 3 4 म्हणजे 26 27 28 29 30. 30 नंबरला काय येते तर D, म्हणजे इथं कोणचं अक्षर येईल तर पहिल्यांदा इथं D येईल. तर पुढे R किती नंबरला आहे 18 नंबरला आणि V आहे 22 नंबरला. म्हणजे परत इथं +4 +4 +4. तर D आहे 4 नंबरला. तर 4 आणि 4 8 नंबरला काय येते तर H, म्हणजे दुसरं अक्षर काय आहे तर H. इथं आता पुढे जात बसण्यापेक्षा तर आपल्याला D आणि H 2 अक्षरं भेटले आहेत. तर परीक्षेत एवढं पुढे जात बसायची गरज नाही, कारण की तुमचा वेळ जाईल. तर DH आहे का कुठं बघून घ्यायचं पटकन. DT आहे, DN आहे, DT आहे, DH. म्हणजे आपल्याला G आणि Cचं हे पुढचं काढत बसण्याची गरजच नाही. तर आपल्याला डायरेक्ट कोणचं उत्तर भेटलं 4 नंबरचं उत्तर भेटलं. तर आपण ह्याला टिक करून पुढे जाऊ शकतो. पण तुम्हाला आता मी गणित समजावून सांगत आहे त्याच्यामुळे मी कंटिन्यू करते. पण तुम्हाला पुढे G आणि C काढत बसण्याची गरज नाही. तर डायरेक्ट तुम्ही टिक करून पुढच्या प्रश्नाला जाऊ शकतात. आता Q किती नंबरला आहे तर 17 नंबरला आणि इथं U आहे. U किती नंबरला आहे 21. परत इथं काय केलं आहे तर +4. तर आता C किती नंबरला आहे 3 नंबरला. आता 3 आणि 4 किती झाले 7. 7 नंबरला काय येते तर G येते. इथं आलं G. आता M किती नंबरला आहे ही 13 नंबरला. तर आणि Q आहे 17 नंबरला. परत किती केलं इथं +4. तर शेवटी पण येतं इथं +4च केलं असेल. तर Y किती नंबरला आहे हे 25 नंबरला. पण आता 25 आणि 4 29. पण 29 नंबर आहे का तर नाही. तर इथं काय येते हे Y. 25 26 27 28 29. 29 नंबरला काय येते तर C. म्हणजे बघा आलं का नाही उत्तर आपलं DHGC हे आपलं उत्तर आहे 4 नंबरचं. बघा तुम्हाला DH भेटलं, तुम्ही उत्तर टिक केलं झालं. पुढे प्रश्न कंटिन्यू करायचा पुढचा. तर आपलं उत्तर काय आलं हे 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. तसेच आपल्या टर्निंग पॉईंट्स ॲपवरती हे आरोग्य गट मास्टर टेस्ट सिरीज किती 99 रुपयाला आहे. परत अंगणवाडीची बॅच आहे आपली आणि तसंच आरोग्य विभाग भरती टेस्ट सिरीज MPW ची आपली हे टेस्ट सिरीज आहे. तर तुम्ही नक्की टर्निंग पॉईंट्स हे ॲप डाउनलोड करून तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सिरीज बघू शकतात. जर आवडलं तर तुम्ही नक्की जॉईन करू शकतात आणि अगदी माफक दरात टेस्ट सिरीज आहेत. तर चला पुढचा आहे प्रश्न. तर प्रश्न बघा, 8 पर्सन नेमली म्हणजे 8 व्यक्तींचं नाव काय आहे तर PQRSTUV and W लिव्ह ऑन सेपरेट फ्लोअर्स ऑफ ॲन 8 फ्लोअर बिल्डिंग इन गोकुलधाम अपार्टमेंट. तर ग्राउंड फ्लोअर इज नंबर्ड 1. ग्राउंड फ्लोअरला काय आहे तर 1 नंबर आहे. तर 1 2 3 4 5 6 7 8. आता आपण नंबर देऊन ठेवू म्हणजे आपल्याला उत्तर सोडवण्यास मदत होईल. तर पुढे काय
फर्स्ट फ्लोअर इज नंबर 2. आता हे ग्राउंड फ्लोअर आहे आणि हे सेकंड फ्लोअर आहे. ठीक आहे, म्हणजे फर्स्ट फ्लोअरला कोणता नंबर आहे तर 2 नंबर आहे. तर अँड सो ऑन यू अंटिल द टॉप मोस्ट फ्लोअर विच इज नंबर्ड 8. आणि टॉप फ्लोअर कोणचा आहे तर 8 नंबरचा आहे. तर ओनली 2 पीपल लिव्ह बिटवीन P अँड Q. V lives immediately above S. T lives immediately above R. T lives above W. V lives on an odd numbered floor. Only one person lives between T and W. P lives on the floor number 5. तर 5 नंबरला कोण राहत आहे तर P राहत आहे 5 नंबरला. ओके, तर आता पुढे बघा, Q lives above P. म्हणजे काय म्हटलं आहे तर Q हा Pच्या वर राहत आहे. तर Pच्या वर राहत आहे ॲबो, फक्त ॲबो सांगितले, पण इमिडिएटली वगैरे असं काही सांगितलेलं नाही. तर ठीक आहे, आता पुढे बघा, P अँड Q. ओनली 2 पीपल लिव्ज बिटवीन P अँड Q. म्हणजे P आणि Q मध्ये 2 पर्सन आहेत आणि Q काय आहे Pच्या वर राहत आहे, ॲबो राहत आहे. जर आपण इथं Q घेतलं तर इथं दोन पर्सन 6 आणि 7 नंबरला येतात. म्हणजे हे आपलं झालं. तर आता पुढे काय विचारलं आहे तर फर्स्ट फ्लोअर इज नंबर 2 अँड सो ऑन अंटिल द टॉप मोस्ट फ्लोअर विच इज नंबर 8. ओनली हे झालं आपलं. तर व्ही लिव्ज इमिडिएटली ॲबो यस. आता यस काय आहे, व्ही हा यसच्या लगेच वर राहतो. जर आपण आता व्हीला जर इथं घेतलं तर इथं यस येईल, म्हणजे यसच्या वर लगेच कोण राहते तर व्ही लिव्ज इमिडिएटली ॲबो यस, म्हणजे यसच्या वर लगेच व्ही राहतो. तर पुढे टी लिव्ज इमिडिएटली ॲबो आर. जर आपण आता इथं टी घेतलं आणि आरच्या वर कोण आहे तर टी, आणि टी लिव्ज ॲबो डब्ल्यू. आता ॲबो सांगितलं म्हणजे डब्ल्यूच्या वर टी राहते, पण लगेच नाही असं सांगितलं. त्याच्यामुळे जर आपण इथं डब्ल्यू घेतलं तर डब्ल्यूच्या वर कोण येते टी येते. आणि यू लिव्ज ऑन ॲन ऑड नंबर्ड फ्लोअर. तर ऑड नंबर फ्लोअर म्हणजे जर इथं 1 नंबरला जर आपण यू घेतलं तर ऑड नंबरला होऊन जाते. तर आपल्याला काय विचारते, देन फाइंड हू लिव्ज ऑन फ्लोअर फर्स्ट फ्लोअरला कोण राहते तर यू हे फर्स्ट फ्लोअरला राहते. म्हणजे आपलं उत्तर कोणचं आहे तर 2 नंबरचे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा, ज्या प्रकारे दुसऱ्या संख्या संच हा पहिल्या संख्या संचाशी संबंधित आहे आणि चौथा संख्या संच हा तिसऱ्या संख्या संचाशी संबंधित आहे, त्याच प्रकारे पाचव्या संख्या संचाशी संबंधित असलेला पर्याय बघायचा आहे आपल्याला. संख्या बघा, 8चा संबंध 65शी, 11चा 122ची, तर 17चा कोणत्या संख्येशी संबंधित आहे. तर इथं संख्या लक्षपूर्वक बघा, 8चा वर्ग किती आहे 64. जर आपण +1 केलो तर 65 आलं. 11चा वर्ग किती आहे 121, +1 केलो 122 आलं. तर 17चा वर्ग किती आहे तर 17चा वर्ग आहे 289. 289 +1 केलं तर किती येते 90, म्हणजे 290. तर 290 आहे का, तर हे 2 नंबरचं आपलं उत्तर आहे. इथं कोणती संख्या येईल तर 290 ही संख्या येईल. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा, दिलेल्या शब्दांची इंग्रजी शब्दकोशातील क्रमवारीत मांडणी करा. आता हे तर एकदम सोपं आहे. तर ABCD प्रमाणे ह्या शब्दांची आपण मांडणी करायची आणि ह्याचा अरेंजमेंट करायची. ह्याचा अर्थाशी किंवा प्रोनाऊन्सिएशनशी काही संबंध नाही. तर डायरेक्ट CAN सगळीकडे आहे. तर आता चौथ्या नंबरला ओ असं ओ आहे, पण इथं यन आहे, म्हणजे यनच्या अगोदर ओ येईल का यन येईल तर यन येईल, म्हणजे 3 नंबरचा शब्द KAN. ठीक आहे. 4 नंबरला IBAL एनेबल. पुढे आता 4 नंबरला नंतर काय येईल तर ओ. टी येईल का नाही, यनच्या नंतर ओ येते. म्हणजे आता परत पण 1 नंबरचा येईल का 2 नंबरचा येईल तर आता 3. तर 4 नंबरला काय आहे पी. तर पी अगोदर आहे का यन तर यन अगोदर आहे, त्याच्यामुळे 1 नंबरचा शब्द अगोदर घ्यायचा CANON. परत येईल CANOPY. परत कोणचा शब्द येईल तर इथं आता NP झालं.
पीच्या नंतर आता टीचा येईल आणि इथं डबल ई आहे, त्याच्यामुळं आपण हा एक अक्षर घेतलं, कारण की इथं पण ई आहे, पण ईच्या नंतर कोणचा अक्षर आहे तर आर आहे आणि इथं ईच्या नंतर ई आहे, त्याच्यामुळं हे अक्षर येईल CA कॅन्टीन आणि NTER. तर कोणचा अक्षर गट आहे बघा 3 नंबरचं, 1 नंबरचं, 2 नंबरचं, 4 नंबरचं आणि हे 5 नंबर. तर आपलं उत्तर कोणचं येईल तर 3 1 2 4 5 हे आपलं उत्तर 1 नंबरचं आपलं उत्तर येईल. तर हे अशा प्रकारचे गणित आल्यानंतर गोंधळून जाण्याची गरज नाही. ABCD प्रमाणे याची मांडणी करून घ्या, कारण की याचे अर्थाशी वगैरे काही संबंध नाही. तर चला पुढचा आहे प्रश्न. हे बघा आपलं आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक बुक स्टॉलवरती किंवा ऑनलाईन खरेदीसाठी उपलब्ध झालेलं आहे. तसेच आपलं आरोग्य विभाग प्रश्नसंच पण आहे, तर तुम्ही हे नक्की खरेदी करा. ह्या पुस्तकाची तुम्हाला खूप मदत होऊन जाईल. तर चला पुढचा आहे प्रश्न बघा परत आकृतीचा प्रश्न आला. तर सोलापूर महानगरपालिकेमध्ये 3 हे प्रश्न आकृतीवरती आलेले आहेत. तर प्रश्न काय आहे तर प्रश्न आकृतीच्या ज्या आकृतीत दडलेली अंतर्निहित आहे अशी आकृती दिलेल्या पर्याय आकृतीमधून निवडा. उभे आडवे फिरवणे अभिप्रेत नाही. माझी आता ही आकृती दिली आहे, तर ही आकृती उभी आडवी फिरवायची आपल्याला अजिबात गरज नाही. तर जसंच तसं कुठं आहे याचा संबंध ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा आता इथं हेच आकृती येईल. इथं एकदम नॉर्मल गोल आहे, इथं आहे, परत इथं असं आहे. जर हे आपण कंटिन्यू केलं तर इथं हेच 1 नंबरची आकृती येऊन जाईल. हा बाहेरचा चौकोन आहे. तर इथं आहे, पण इथं रेष दिली आहे का तर नाही, हे एकदम असं अर्धवट गोल आहे. तर कोणचं उत्तर येईल तर हे 1 नंबरची आकृती हे आपलं उत्तर आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न. आणि प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 15 हे प्रश्न बुद्धिमत्तेवरतीच आहेत गणिताचे, त्याच्यामुळे बुद्धिमत्तेचा जास्तीत जास्त तुम्ही सराव करा. तर आता प्रश्न आहे, कोणत्या 2 चिन्हांची अदलाबदल केल्यास दिलेल्या समीकरणांचे मूल्य 118 येईल. तर आता समीकरण कोणचं आहे तर 25 256. आपण अधिक आणि गुणाकार हे चिन्ह अदलाबदल करू. म्हणजे अधिकच्या ठिकाणी काय येईल तर गुणिले येईल आणि गुणाकाराच्या ठिकाणी काय येईल तर अधिक येईल. तर 256 भागिले 4 वजा 30 अधिक 12 गुणिले 7. आता भागू कंचे बेव हे नियम लक्षात ठेवायचा. भागू कंचे बे व भागाकार गुणाकार कंस आणि बेरीज वजाबाकी. तर आता इथं भागाकार करू. 4 1 4, 4 पंचवीस 4 सख्ख 24 उरला 1, 4 चौक 16, 64 आले वजा 30 अधिक. तर ह्या दोघांचा गुणाकार 12 सत्ती 84. तर परत आपण ह्या दोघांची वजाबाकी करू. 4 मधून 0, 4 6 मधून 3 गेले, 3 राहिले 34 अधिक 84, 4 आणि 4 8, 8 आणि 3 11. म्हणजे काय आलं आपलं उत्तर. हे 4 नंबरचे जे चिन्ह आहेत अधिक आणि गुणाकाराचे हे बदलल्यानंतर आपलं उत्तर काय येईल तर 118 हे आपलं उत्तर येईल. म्हणजे आपलं उत्तर काय आहे तर 4 नंबरचं आपलं उत्तर आहे. तर बघा आता गणिताचे प्रश्न झाले, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला हे जे तांत्रिकचे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे असे गणित विचारले, आवर्त सारणी, मध्यांक काढणे. तर तुम्ही मध्यांक, परत वारंवारता, आवर्त सारणी अशा प्रकारच्या गणिताचे तुम्ही सराव करून घ्या. हे 9वी 10वी 11वीच्या पुस्तकामध्ये तुम्हाला बेसिक आहे, तर तुम्ही हे पुस्तक घेऊन तुम्ही याचा सराव किंवा व्हिडिओ याच्यावरती म्हणजे स्पेशल व्हिडिओ असतील यूट्यूबला, तर ते तुम्ही नक्की ह्या अशा प्रश्नांचा सराव करा. तर प्रश्न काय आहे तर खाली 10 रुग्णांच्या रक्तदाबाचे आकडे दिलेले आहेत. हे आकडे काय आहेत तर 67 76 78 79 81 95 97 98 102 आणि 105. तर या 10 रुग्णांचा रक्तदाबाचा मध्यांक किती असेल. तर आता मध्यांक काढण्यासाठी सूत्र आहे
मध्यांक काढण्यासाठी बरं का, व सर्व प्राप्तकांची बेरीज. तर सगळ्यांचा दाब किती आहे, एवढा आहे म्हणजे प्रत्येकाचा. तर त्यांची बेरीज करायची, एवढ्याची बेरीज करायची भागिले एकूण किती आहेत प्राप्तांक, एकूण प्राप्तांकांची संख्या. तर आता संख्या तर ऑलरेडी आपल्याला 10 दिला आहे, तर यांची बेरीज किती येते, तर बेरीज येते 876. तुम्ही करून बघा आणि भागिले 10. जर आपण आता एक शून्य कटवला तर डावीकडून एक सोडून दशांश द्यायचा, म्हणजे 8787.6 हे आपलं उत्तर येईल. तर तुम्ही मध्यांकाचे गणित तुम्हाला म्हणजे तुम्ही शिकून घ्या, किंवा वेगळे ह्याचं स्पेशल चॅप्टर असतील यूट्यूबवरती वगैरे, तर अशा प्रकारचे गणित तुम्ही सराव करा. कारण की 2023च्या SIच्या प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, तर जेणेकरून तुम्ही कोणत्याच म्हणजे अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये अडणार नाही. त्याच्यासाठी तुम्ही सराव नक्की करा. तर उत्तर काय आलं आपलं, तर उत्तर हे आपलं 1 नंबरचं उत्तर आलेलं आहे. तर चला पुढचा आहे प्रश्न, आणि हे पण तांत्रिकेच्यामध्येच विचारलेला प्रश्न आहे. तर प्रश्न काय आहे, तर दिलेल्या आकडेवारीचे प्रमाणित विचलन काय असेल. तर विचलन हे एक, याच्यावरती पण प्रश्न खूप विचारलेले आहेत, मानवी विचलन वगैरे. तर याचा पण तुम्ही सराव करून घ्या, वेगळे व्हिडिओ बघून, म्हणजे तुम्हाला कोणतं 1 मार्क पण तुमचा जाणार नाही. तर हे पण गणित तुम्हाला तांत्रिकमध्येच विचारलेलं आहे. तर आता संख्या काय आहेत, 45, 47, 33, 46, 55, 51 ह्या संख्या आहेत. तर किती संख्या आहेत एकूण, 1 2 3 4 5 6. तर आता अगोदर आपण ह्याचा मध्य काढू. मध्य काय आहे, तर एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. तर ह्या संख्यांची बेरीज करायची, 45, 47, 33, 46, 55, 51. तर यांची बेरीज येते 277. तुम्ही बेरीज करून बघा, आणि एकूण संख्या किती आहेत, 6. तर भागिले 6. तर 6 1 6, 6 चोक 24, उरले 3. तर इथं किती झाले, 36. 6 6 36, परत उरला 1, इथं दशांश दिला, 6 7 42, सॉरी तर 10 येतं. तर 6 1 6, परत उरले किती, 4. किती झाले, 40. तर 6 7 6 6 36. तर आता इथं बघा असा 6चा भाग जात राहणार आहे. तर आपण इथं 46.17 घेऊ, कारण की बघा पुढचा अंक काय आहे, 6, म्हणजे 5च्या पुढे आहे. जर आपल्याला ह्या 2 अंकापर्यंतच ठेवायचा असेल तर आपण इथं 1 प्लस करायचं, म्हणजे किती झाले, 1.67. हे दशांशचिन्हाचा नियमच आहे की जर आपल्याला 2 अंकापर्यंत ठेवायचं असेल तर हे 6च्या पुढे असेल तर आपण इथं 7 घेऊन हे 2 अंकापर्यंत संख्या ठेवू शकतो. तर किती, 46.17 हे मध्य निघाला. पण आपल्याला काय विचारलं आहे, तर दिलेल्या आकडेवारीचे प्रमाणित विचलन किती आहे हे विचारलं आहे. तर आता विचलन काढण्यासाठी प्रत्येक संख्येचे मध्यांकापासूनचे विचलन आणि त्याचा वर्ग काढावा लागेल. तर ह्या मध्यांकापासून काय काढावं लागेल, तर आपल्याला प्रत्येक संख्येचं विचलन आणि वर्ग काढावं लागेल. तर विचलन काय काय आहे, तर 45, 47, 33. तर आपल्याला काय 46 वजा 1 7, 45 वजा 46 वजा 7 याचा वर्ग करायचा. तर यांची वजाबाकी येते वजा 1.17. तर याचा वर्ग किती येईल, तर 1.37 यांचा वर्ग येईल. तर वजा वजा अधिक होऊन जाते, त्याच्यामुळे इथं वजा 1.37 येणार नाही. तर अशा प्रकारे प्रत्येक संख्येचा तुम्ही काय करा, तर मी सांगत बसणार नाही कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर 47 वजा 46.17चा वर्ग. तर यांची वजाबाकी, तर जे सगळ्यांचा वर्ग काढून जे संख्या आलेल्या आहेत, तर 45ची आलेली आहे 1.37. परत 47ची आलेली आहे 47ची 0.69. परत आहे संख्या 33ची आलेली आहे 173.45. परत
46ची आलेली आहे 0.03. पुढची आहे संख्या 55. 55ची आली आहे 77.97 आणि शेवट आहे 51. 51ची काय आली आहे तर 51ची आली आहे 23.33. आता या सगळ्यांची आपल्याला बेरीज करायचं आहे. तर बेरीज किती येते 276.84. हे यांची वर्गांची बेरीज येते. पण आपल्याला एवढ्यावर उत्तर भेटलं का तर नाही. तर आपल्याला प्रमाणित विचलन काढायचं आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करावं लागेल तर प्रसरण काढावं लागेल. प्रसरण तुम्हाला हे गणित माझ्या ह्याच्यानं समजणार नसेल कदाचित, तर तुम्ही असे प्रमाणित विचलनाचे वेगळे चॅप्टर असतील ते जे डीपमध्ये तुम्हाला शिकवलेले असतील ते तुम्ही यूट्यूबवरती बघू शकतात. म्हणजे तुम्हाला ह्याचं म्हणजे पूर्ण डिटेल्स किंवा डीपमध्ये तुम्हाला हे गणित समजून जाईल. तर त्याचं सूत्र आहे वर्गांची बेरीज भागिले एकूण संख्या. एकूण संख्या किती आहेत तर 6 एकूण संख्या आहेत आणि वर्गांची बेरीज किती आली आहे तर 276.84 भागिले 6. यांचा भागाकार 6 1 6, 6 × 24 उरले 3, 6 6 36 पॉईंटला पॉईंट 6 1 6 तर उरले 2, 6 × 24 तर किती आलं 46.14. हे आपल्याला म्हणजे प्रसरण आलं. काय आलं तर प्रसरण. पण आपल्याला काय म्हटलं आहे तर प्रमाणित विचलन म्हणलं आहे. तर प्रमाणित विचलन म्हणजेच काय असते तर प्रसरणाचे वर्गमूळ असते. प्रसरणाचे काय असते हे वर्गमूळच असते. तर म्हणजे त्याच्यामुळं आपल्याला काय हे दोन्ही बाजूचा जे दोन्ही बाजू आहेत ते वर्गमुळात घ्यायच्या. म्हणजेच प्रसरण हे वर्गमुळात आणि 46.14. तर हे काय आलं आपलं प्रमाणित विचलन आलं. जर प्रसरण काढल्यानंतर आपल्याला प्रसरण म्हणजेच प्रसरणाचे वर्गमूळ असते. हे प्रसरणाचे वर्गमूळच असते. म्हणजे प्रमाणित विचलन हेच प्रसरणाचे वर्गमूळ असते. तर उत्तर काय आपलं वर्गमुळात 46.14 हे आपलं उत्तर आहे. म्हणजे आपलं उत्तर किती 3 नंबरचं हे आपलं उत्तर आहे. तर तुम्ही अशा प्रकारचे गणिताची प्रॅक्टिस किंवा शिकून घ्या. कारण की SI अशा प्रकारचे पण तांत्रिकमध्ये प्रश्न आलेले आहेत जेणेकरून तुमचा एकही मार्क जाणार नाही. त्याच्यामुळे याची तुम्ही प्रॅक्टिस सराव करून घ्या. परत बघा आता मध्यांकाचा प्रश्न आला. सोलापूर प्रश्नपत्रिकेमध्ये 2024च्या प्रश्नपत्रिकेमध्ये मध्यांकाचे 3-4 गणित आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही मध्यांक काढणे हे गणित म्हणजे परफेक्ट करून घ्या. कारण की 2023मध्ये पण वारंवारता ते मध्य अंक हे ते याच्यावरती गणित आलेले आहेत. तर बघा प्रश्न काय आहे तर मध्यांकाच्या मोजणीबाबत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत ते सांगायचं आहे. तर काय आहे तर दिलेली आकडेवारी उतरत्या क्रमाने मांडणे ही पहिली पायरी असते. तर मध्यांकामध्ये मध्यांक काढते वेळेस आपल्याला फक्त उतरत्या क्रमाने मांडण्याची पहिली पायरी नाही तर आपण ते चढत्या किंवा उतरत्या त्या क्रमाने त्याची मांडणी करू शकतो. म्हणजे हे विधान चुकीचं आहे. कारण की दिलेली आकडेवारी आपण उतरत्या किंवा चढत्याही क्रमाने करू शकतो. पण इथं काय म्हणले फक्त उतरत्या क्रमाने मांडणे हीच पहिली पायरी आहे का नाही तर चढत्या किंवा उतरत्या जर असतं तर हे विधान सत्य राहिलं असतं. आता दुसरं विधान काय आहे तर आकडेवारीतील आकड्यांची एकूण संख्या विषम असल्यास n+1 भागिले 2 म्हणजेच वर्ग बरं का हे वर्ग म्हणजे किती n+1 भागिले 2 वे पद आकड्यांद्वारे मध्यांक काढले जाऊ शकते. तर मध्यांक बघा जर एकूण संख्या 5 असतील 5 ही काय आहे विषम संख्या आहे. एकूण संख्या त्यांची बेरीज वगैरे काही नाही. जर एकूण विषम संख्या जर 5 असतील जर विषम संख्या जर 5 म्हणजे संख्या जर 5 असतील हे विषम आहे तर मधली संख्या जी आहे तर समजा 5 6 7 8 9 10 तर एकूण संख्या किती येते 1 2 3 4 5 हे नाही हे 5 संख्या आहे. तर 5 संख्या ही काय आहे विषम संख्या आहेत. आणि जर मधला अंक जर समजा हे 7 असेल
तर त्याचा जर आपल्याला मध्यांक विचार तर डायरेक्ट काय मध्यांक येईल आपल्याला 7 ह्या मध्यांक येईल किंवा त्याच्यासाठी सूत्र काय आहे तर n+1 भागिले 2 वे पद. म्हणजेच हे आपलं विधान 2 नंबरचं विधान हे बरोबर आहे. मध्यांक काढण्यासाठी म्हणजे 5 संख्या असतील तर तिसरे पद हे मध्यांक असते. तर तुम्ही मध्यांकासाठी म्हणजे अशा प्रकारची गणित तुम्ही सराव करून घ्या, जेणेकरून SIच्या पेपरमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एकही तुमचा मार्क गणिताविषयीचा जाणार नाही. तर तसेच बघा आपले हे अंगणवाडी मुख्य सेविका प्रश्नसंच आहे, परत तांत्रिक डायरी पण आहे आणि सामान्य TCS IBPSचं जे हे 1 लायनर पुस्तक आहे हे पण तुम्हाला खूप उपयोगी पडेल. आणि टर्निंग पॉईंट्स ॲपवरती आपले विविध टेस्ट सिरीज लॉन्च केलेले आहेत. तर तुम्ही एकदा टर्निंग पॉईंट्स हे ॲप नक्की डाउनलोड करून बघा. तुम्हाला जर टेस्ट सिरीज आवडल्या असतील आणि अगदी माफक दरात आहे तर तुम्ही घेऊ शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.